मंत्रालयाकडे नोंद असते. गृह मंत्रालय आणि पुरातत्व विभाग त्याला जस्टिफाय करत असते की या इथं आम्हाला अस्थि सापडलेलं आहे. 1892 मध्ये कपिलवस्तूला जे खोदकाम झालं तेव्हा 2 अस्थि कलश सापडले. पहिला 4 तुकडे सापडले, दुसरे 22 तुकडे सापडले. बरोबर आहे. ह्याच अस्थि ऐका जरा, ह्याच अस्थि जेव्हा पहिल्यांदा मिळाल्या तेव्हा परदेशामध्ये श्रीलंकेला, थायलंडला, जपानला जेवढे बुद्धिस्ट कंट्री आहेत कुणाला 1 धातू मिळाला, कुणाला 2 धातू मिळाला असे डिस्ट्रीब्यूट केलेले आणि बाकीचे 4 इथं ठेवले होते त्यांनी. तर ते इथं पाहायला मिळतात. तर ते आपल्याकडे आणि जेव्हा जेव्हा आता परदेशामध्ये किंवा कुठे बी मागतात आम्हाला अस्थि दर्शनाचा, तर त्याला स्पेशली त्याचा GR निघत असते गव्हर्नमेंटचा, स्पेशल विमान असते बोईंग, त्याचा ठरलेला मंत्री एक असते बुद्धाचा किंवा रिप्रेझेंट करत असते, 2 घंटे जे असतात सगळं त्याचं सर्क्युलर निघलेलं असते. त्या अस्थि दर्शनाला निघतात. आता अस्थि जर कोणी म्हणत असेल माझ्या घरी आहे तर ते आता तुम्ही समजून घ्यायचं ते काय. लय मोठं केंद्र होतं तिथे हे सापडलेलं. हे सगळं मला वाटतं चिकन कोणता त्याला वेगवेगळे दगड आहेत आपल्या भारताला, त्यातला हे दगड आहे. ओके, भरूच म्हणजे MP मध्ये सापडले. हे सगळे जातकच आहेत. हे महामायाला स्वप्न पडलं हे जातक कोरलेलं आहे ना. सतीश इकडे जातकच आहे. इकडे तिने जन्म दिला ना सिद्धार्थाला. एक फोटो काढा. हे काढा. सिद्धार्थाचा जन्म झाडाखाली ते स्वप्न पडलं तिला. बनते सोबत राहा. फोटो काढायचे सोबत राहा. अक्षय व्हिडिओ काढू नका, फोटो काढू शकता आणि 2-2ची लाईन करा असं त्यांचं म्हणणं आहे. दगडाला कोणी हात लावू नका. ओके, फोटो काढू आता हे मोबाईल कार्य आपल्याकडे सम्राट अशोकाचा काळ कसा होता, डोक्याला सम्राट अशोकाचा काळ बोलले त्या काळात महाप्रयाण पूर्ण जीवनपट बोलले. ठीक आहे, जीवन के निरुपत्ती करते फलक. नागार्जुन पोटा 7 वाहनाचा काळ कोरलेला. कुशाण काळातील बुद्धमूर्ती वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या दगडातल्या मूर्त्या. थोडं ऐका जरा प्लीज थोडं शांत राहा. मग चला बघत चला. नाही थोडं शांत राहा. आई फोटो काढा. प्रत्येक फोटोला वंदन करू नका. तिथं बुद्धाच्या आस्थीला वंदन करायचं. बघत चला.
कुशाण काळातली बुद्ध मूर्ती आहे. इसवी सन सांगितलंय की इथं सांगितलंय की कुशाण काळ म्हणजे ही मथुरेची मूर्ती आहे. मथुरा तुम्हाला आज वाटतं की हिंदूचं केंद्र आहे, पण मथुरा प्राचीन भारतामध्ये बुद्धाचं सेंटर होतं. राष्ट्रपती जिथं बसतात त्या राष्ट्रपतीच्या पाठीमागे जी बुद्धाची पूर्ण रूपाची मूर्ती आहे परिमंडल